यवतमाळच्या कळंब येथे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असलेले चिंतामणी देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. चिंतामणी देवस्थान येथे गणेशोत्सव निमित्त हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांची मनोकामना तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश जयंती निमित्त सकाळपासून होम हवन पूजा करीत सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत होते. जमिनीपासून 53 फूट खोल मंदिरात चिंतामणीची मूर्ती आहे, तर बाजूलाच कुंड असून दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंडातून गंगा अवतरते. आणि चतुर्थीला मी चिंतामणीला कळंबला यायचं. जागृत असा अष्टविनायक आठही तीर्थस्थानापैकी गणेशांच्या एक असणारं तीर्थस्थान म्हणजे कळंबचं चिंतामणी. दर 12 वर्षाला इथे या गर्भगृहामध्ये गंगा अवतारात असते. पाणी सुद्धा येतं 12 वर्षांनी. इथे 1 फूट पाणी असतं दर 12 वर्षांनी. आता वेळ आहे 4-5 वर्ष अजून. तर दर गुरुवारी आणि दर चतुर्थीला देवस्थानला येऊन आपले भगवंताचे आशीर्वाद घ्या. जय चिंतामणी, जय गणरा. नमस्कार. आज श्री चिंतामणी कदंब क्षेत्रात श्री चिंतामणीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. माघ शुद्ध प्रतिपदेपासून तर माघ शुक्ल सप्तमीपर्यंत हा श्री चिंतामणीचा उत्सव साजरा होतो. मंदिर पुरातन असून इंद्रदेवानी ते तपस्या केली. गौतम ऋषीने जेव्हा आता अहिंसेला शाप दिला, त्या शापापासून मुक्त होण्यासाठी इंद्रदेव कदंब क्षेत्री आले. त्यांना असा शाप होता की सहस्त्र छिद्र करून त्या रावाचा दुर्गंध येईल. इंद्रदेव सर्वीकडे गेले, करून त्यांना त्या शापाचा तोड मिळाला. इंद्रदेवाला नारद ऋषीने असे सांगितले की तुम्ही कदंब क्षेत्री जा, तिथे महागणपतीची तपस्या करा. महागणपतीची तपस्या केल्यानंतर ते जर चिंतामणी रूपात इथे पकडले तर चिंतामणीच्या दर्शनानेच तुमचं सर्व पाप क्षय सर्व नष्ट होईल. अशा प्रकारे इंद्रदेवीचा आली. इंद्रदेवाने महागणपतीची तपस्या केली आणि श्री चिंतामणी जसे प्रकट तसा त्यांचा शाप इंद्रदेव मुक्त झाले. प्रकारे अभिषेक केल्यामुळे श्री चिंतामणी परत प्रसन्न झाले आणि त्यांना चिंतामणीला काही इंद्रदेवाला वर मागण्यासाठी सांगितलं. चिंतामणीने असा वर दिला की तुझ्याप्रमाणे जे कोणी भक्त इथे दर्शनाला येतील त्यांचं सुद्धा पाप नाश होईल आणि त्यांना श्री चिंतामणी त्यांचं रक्षण करेल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे माता गंगेने असा आशीर्वाद दिला की इथे दर 12 वर्षांनी मी इथे प्रकट होत राहील. त्यामुळे तेव्हापासून श्री चिंतामणीच्या मंदिरामध्ये 12 वर्षाच्या कालावधीमध्ये माता गंगेचं अवतरण होतं. आणि हे जगातलं असं मंदिर आहे की ते दक्षिणमुखी श्री चिंतामणी गणपती आहे. जगात असं क्वचितच मंदिर असेल किंवा नसेलही. चिंतामणी हे असं मंदिर आहे की दक्षिणमुखी चिंतामणी आहे. आणि या संपूर्ण मंदिराचा जो पुरातन मंदिराचा आकार आहे, पूर्ण मंदिरच एक महादेवाची पिंड आहे. आणि हे इंद्रकालीन मंदिर असल्यामुळे अतिशय श्री भक्तांवर श्रींची कृपा असते. इथे दर चतुर्थीला, विनायकी चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला भरपूर गर्दी राहते. भक्तांवर श्रींची कृपा अशीच असते आणि त्यांना त्यांचे नवस तुरंत श्री चिंतामणी पूर्ण करतात. अशा